नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता। माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता। त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा। समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। केंद्र सरकारने नव्याने केलेले आवाहन कामगार संघटनांनी धुडकावल्यामुळे कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपाला आज सुरुवात झाली। देशातील महत्त्वाच्या 11 कामगार संघटनांनी आपल्या विविध मागण्यांसाठी हा संप पुकारला असून त्यामुळे शहरातील बँकिंग व वाहतूक आदी सेवांवर विपरीत परिणाम झाला आहे। या 2 दिवसाच्या देशव्यापी संपामुळे सुमारे 15 ते 20 हजार कोटींचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली आहे। महागाईवर त्वरित नियंत्रण आणावे, कामगार कायद्यांची कठोर अंमलबजावणी व्हावी, असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा द्यावी, मासिक किमान 10,000 रुपये वेतन मिळावे आदींसह विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे। या संपात मुख्यतः राष्ट्रीयकृत बँका, विमा कंपन्या, टपाल कार्यालय, शासकीय कार्यालयातील अधिकारी, शिक्षक व प्राध्यापक, जिल्हा परिषदांमधील कर्मचारीही यात सहभागी झाले आहेत। देशभरात 20 कोटी कामगारांनी संपात सहभाग नोंदवला। पुण्यात बँक कर्मचाऱ्यांसह इतर कामगार संघटनांनी शासनाच्या विरोधात मोर्चा काढून आणि निदर्शने काढून निषेध नोंदवला। जुनी गाणी त्यावेळच्या चित्रपटातून समोर येणारी त्यावेळची संस्कृती या पिढीला समजावी यासाठी विशेष प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे मत राज्याचे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी व्यक्त केले। शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या वतीने ज्येष्ठ संगीतकार राम कदम यांच्या नावे देण्यात येणारा 8वा पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांना तटकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। खासदार सुप्रिया सुळे, उद्योजक DS कुलकर्णी, उद्योजक सुधीर दरवडे, विजय कदम, श्यामला गायकवाड, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया आदी व्यासपीठावर उपस्थित होते। तटकरे म्हणाले, चित्रपटांनीच महाराष्ट्राची संस्कृती कानाकोपऱ्यात पोहोचवली। त्या काळच्या तमाशा प्रधान चित्रपटांनी व गाण्यांनी नागरिकांवर विशेष प्रभाव पाडला। कला क्षेत्रात चांगले काही घडवायचे असेल तर व्यावसायिकांनीही आर्थिकदृष्ट्या सक्रिय सहभाग यात घ्यावा। सुळे म्हणाल्या, नव्या पिढीला बालगंधर्व पंडित अभिषेकी कोण माहीत नाही, त्यांच्यापर्यंत जुन्या कलावंतांना पोहोचवण्यासाठी त्यांचे डॉक्युमेंटेशन आवश्यक आहे। राज्य शासनाकडेही बालगंधर्वांचे डॉक्युमेंटेशन नाही, ही खेदाची बाब आहे। पत्की म्हणाले, मी भावगीतांचा संगीतकार म्हणून प्रसिद्ध होतो, पण 80 मध्ये पहिला चित्रपट मिळाला, त्यात 2 लावण्या करायच्या होत्या, त्यासाठी राम कदम यांनी मार्गदर्शन केले, त्यांच्यामुळेच मी बहुआयामी होऊ शकलो। संगीताचे महत्त्वाचे धडे पंडित अभिषेकी यांच्या मार्गदर्शनात गिरवले। पिंजरा चित्रपट ज्या वेळेला प्रदर्शित झाला त्यावेळेला आमचं वय महाविद्यालयीन शिक्षण घेण्याच्या वेळेतच होतं, परंतु महाराष्ट्रामध्ये त्या कालावधीमध्ये तमाशा प्रधान चित्रपटाची फार मोठी एक मालिका निर्माण झालेली होती। दादा मुंडके असतील, त्यांनी निर्माण केलेले चित्रपट असतील, त्या कालावधीमध्ये या चित्रामध्ये अवधूत कृष्णाने, अरुण सरनाईक, लीला गांधी, हंसा वाडकर, नंतरच्या पिढीतल्या त्याच पिढीमध्ये असलेल्या जयश्री गडकर, त्या सर्वांच्याच एकंदरीत नृत्याने त्यांनी दाखवलेल्या भूमिकेतून मराठी चित्रपट सृष्टीचा एक तऱ्हेचा वारसा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने केला। अशा वेळेला राम कदम यांनी दिलेलं जे काही संगीत होतं, ज्या कालावधीमधलं संगीत नाही आज आपण या ठिकाणी आवर्जून बोलून दाखवलं की 21व्या शतकामध्ये जन्माला आलेली पिढी आज
या संबंध विदेशी असलेल्या संगीताचा तालावरती ज्या वेळेला धुंद होते त्यावेळेला आमच्या चित्रपट सृष्टीचा किंवा त्यावेळेस असलेला कला गुणांचा त्यावेळेस असलेला संगीताचा एक आगळा वेगळा एक असा प्रभाव जनमानसावर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती केला. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गरीब रुग्णांच्या नोंदीसाठी सतीश मिसाळ प्रतिष्ठानतर्फे सॉफ्टवेअर विकसित केले असल्याची माहिती सतीश मिसाळ प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ यांनी दिली. हे सॉफ्टवेअर शहरातील रुग्णालयात बसविल्यास गरीब रुग्णांना त्याची माहिती घेता येईल, त्यामुळे ते रुग्णालयामध्ये बसवण्यात यावे अशी मागणी सतीश मिसाळ प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ यांनी पत्रकार परिषदेत केली. राज्यातील खासगी रुग्णालयांनी गरीब रुग्णांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. त्यासाठी रुग्णालयाच्या एकूण उत्पन्नापैकी 2% खर्च करावा असा नियम आहे. मात्र अनेक रुग्णालये हा खर्च टाळतात. गरीब रुग्णांसाठी उपलब्ध असणाऱ्या खाटांची संख्या रुग्णालयाबाहेर फलकावर लिहिली जात नाही. मात्र कॉन्व्हर्टेक्स टेक्नॉलॉजी या कंपनीने तयार केलेल्या सॉफ्टवेअरमुळे सर्वसामान्य नागरिकांना एका क्लिकवर या योजनेतील रुग्णालये, त्यांच्या पत्ता, संपर्क क्रमांक, उपलब्ध खाटांची संख्या यांची माहिती मिळू शकणार आहे. महापालिका, राज्य आणि केंद्र सरकारच्या गरीब रुग्णांसाठी असणाऱ्या योजनांची माहिती आणि त्या अंतर्गत येणारी रुग्णालये याद्वारे जोडता येऊ शकतात. रुग्णावर झालेला खर्च आणि शिल्लक असलेला निधी यांची माहितीही त्याद्वारे धर्मादाय आयुक्तांना मिळू शकणार आहे. या सॉफ्टवेअरचे धर्मादाय आयुक्त NV जगताप यांच्यापुढे सादरीकरण करण्यात आले. त्यांनी हे सॉफ्टवेअर वापरण्याविषयी अनुकूलता दर्शवली असून येत्या आठवडाभरात आरोग्यमंत्र्यांना ते सादर करण्यात येणार आहे, असे मिसाळ यांनी सांगितले. धर्मादाय आयुक्तांच्या अखत्यारीमध्ये जी रुग्णालये येतात, ज्यांच्या तर्फे एक योजना राबवली जाते गरीब आणि दुर्बल घटकातील रुग्णांसाठी. ती योजना अशी आहे, आत्ता 2012च्या GR नुसार की ज्यांचं उत्पन्न 50,000पर्यंत आहे वार्षिक उत्पन्न, त्यांना या योजनेअंतर्गत त्यांच्या वैद्यकीय उपचाराचा पूर्ण खर्च हॉस्पिटलने करायचा. ज्यांचं उत्पन्न वार्षिक 1 लाखापर्यंत आहे त्यांचा अर्धा खर्च हा या रुग्णालयांनी करायचा. त्याच्यामध्ये जो निधी उपलब्धता आहे ती रुग्णालयाच्या जो उत्पन्न आहे त्या रुग्णालयाचं जे महिन्याचं उत्पन्न येतो त्याच्यातले 2% निधी रुग्णालयांनी बाजूला काढायचा आणि त्या निधीमधनं हे उपचार या गरीब आणि दुर्बल घटकांसाठी करायचे. आपल्याकडे अशी 50 हॉस्पिटल या धर्मादाय आयुक्ताच्या ह्या योजनेला अटॅच आहेत. पण आत्ता पुण्यातली जी परिस्थिती बघता 2011 साली आम्ही विधानसभेमध्ये याची मागणी केली होती की ही हॉस्पिटल जी आहेत ही संगणक प्रणालीने एकमेकांशी ऑनलाईन जोडली जावीत. त्यामुळे आपल्याला कुठल्या हॉस्पिटलमध्ये किती बेड अवेलेबल आहेत, कुठल्या हॉस्पिटलमध्ये किती निधी अवेलेबल आहे अशा पद्धतीने आपल्याला कळेल आणि आपण पेशंट तिथे उपचाराला पाठवू शकू. दुसरी गोष्ट अशी आहे की ही रुग्णालये आत्ता जे धर्मादाय आयुक्तांकडे दर महिन्याच्या 10 तारखेला एक लेखी स्टेटमेंट देतात. त्याच्यामध्ये ते देतात की आम्ही एवढा एवढा खर्च केलेला आहे. तर 2% उत्पन्न आणि 2% खर्चाचा निधी हे ते ॲडजस्ट करून हे स्टेटमेंट हॉस्पिटल धर्मादाय आयुक्तांना देतं. त्याच्यामध्ये तपासण्याची कुठलीही यंत्रणा नाही आहे. तर 2011ला आपल्याला असं आश्वासन दिलेलं गेलं होतं की आम्ही नवीन सॉफ्टवेअर 2 डेव्हलप करू आणि ही सगळी रुग्णालये राज्यातील एकमेकांना त्याच्याद्वारे जोडली जातील. पण आत्ता 2 वर्षानंतर पण आपल्याकडे अशी परिस्थिती आहे की सरकारला याच्यामध्ये काही करण्याची इच्छाच दिसत नाही आहे. आज पण कितीतरी रुग्ण, आज आमचे कार्यकर्ते जाऊन तिथे भांडतात आणि रुग्णाच्या उपचारासाठी कितीतरी हॉस्पिटल या रुग्णाच्या उपचारासाठी नकार देतात. आम्ही बोर्ड करून दिले हॉस्पिटलला, ते लावायला पण हॉस्पिटलवाल्यांनी नकार दिला. अशा पद्धतीची ही यंत्रणा सध्या चालू आहे. त्यामुळे आम्ही सतीश मिसाळ ट्रस्टतर्फे आम्ही मागच्या 8 दिवसात, फक्त 8 दिवसामध्ये ही जी कंपनी आहे कॉन्व्हर्टेक्स म्हणून जी टेक्नॉलॉजिकलची कंपनी आहे, ज्याचं मेन हेड ऑफिस अमेरिकेत आहे न्यू जर्सीला,
आणि तिथल्या ज्या मेडिकल प्रणालीसाठी ही जी कंपनी आहे हे सॉफ्टवेअर तयार करते, त्याच धर्तीवर त्यांच्याकडनं आपण हे सॉफ्टवेअर तयार करून घेतो. हे सिद, हाय. अरे ये क्या, पेढ़ा और लड्डू दोनों एक साथ? हाँ, एडमिशन का पेड़ा और नौकरी का लड्डू. ये कैसे? अब तो खुशी होगी डबल, क्योंकि सिद्धांत कॉलेज आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल. ME कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT एंड मैकेनिकल, डिप्लोमा इंजीनियरिंग, मैकेनिकल एंड कंप्यूटर. MBA फाइनेंस, HR एंड मार्केटिंग. BCA, BBA, MBA एंड MCA फॉर इंजीनियरिंग, और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE फ्रॉम नर्सरी टू 5th स्टैंडर्ड. सिद्धांत कॉलेज. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें.